आज आपण बनवणार आहे ड्रमस्टिकची भाजी। बघा इकडं आम्ही गार्लिक आणि आणखी काय आहे, चिली आहे, आणखी हा कांदा। बघा आता आम्ही हे करायला घेतलेलं आहे, तेलामध्ये तळसून घेणार, म्हणजे सते करून घेणार। आणि ही धुवून ठेवलेली आहे, थोडीशी बॉईल केलेली आहे धुवून। हे बघा याचे स्टीम येते बघा। आता ही आम्ही याच्यामध्ये फ्राय करणार आहे आणि चांगली अशी भाजी बनवून दाखवणार आहे। आता मी मराठीमध्ये का बोलतो आहे, मराठी काही माणसं बघतात आमची इंडियामधून, तर मुंबई आणखी महाराष्ट्रामधील त्यांना पण ही रेसिपी बघायला भेटणार आणि ते पण समजणार कसं बनतात ते। तर आज आपण बनवणार आहे ही शेवग्याची भाजी। शेवग्या म्हणजे ड्रमस्टिक। तर आपण पहिल्यांदा हे गार्लिक सते करून घेतलेलं आहे, ओनियन पण थोडासा सते झालेला आहे। नंतर ही आपण त्याच्यामध्ये घालणार आहे आणि चांगली अशा प्रकारची भाजी आज बनवणार आहे आम्ही। व्हिडिओ चांगला आवडला तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, शेअर पण करा आणि कमेंट पण द्या कसं काय आपल्याला व्हिडिओ आवडला का नाही। बघा आपण आता त्याच्यामध्ये फ्राय करणार आहे। आता फ्राय केला ना तर चांगला बनतो आहे आपला रेसिपी पण चांगली बनते आहे। याच्यामध्ये खोबरं घालायला पाहिजे, नारळाचं खोबरं। ते आमच्याकडे खोबरं आहे पण सुकं खोबरं आहे, फ्रेश खोबरं पाहिजे। ते फ्रेश खोबरं घातलं तर पुष्कळ चांगली होते भाजी। ही आमची भाजी महाराष्ट्रामध्ये भाजी म्हणतात, हिंदी पण सब्जी म्हणतात। हिंदी जे लोक बघतात ते सब्जी म्हणणार आणि आमची मराठी माणसं भाजी म्हणतात। तर असं काही आपण बनवतो आहे ड्रमस्टिकची भाजी। नाही का बघा आता आम्ही याला असंच 10-15 मिनिट ठेवणार आहे फ्राईंग पॅनवरती। बघा असंच करायला पाहिजे भाजी आणि चांगली पण होते। याचं पाणी आहे ना ते स्टीम होऊन जाणार आता आणि एकदम ड्राय सुकी होणार, म्हणजे ड्राय। तर व्हिडिओ कसा आपल्याला वाटतो, चांगला वाटतो का याच्यामध्ये आणखी काय वेगळं काय करायला पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा। आम्ही तर त्या प्रकारे तुम्हाला बनवून दाखवू शकतो इकडं यूट्यूबवरती। पुष्कळ लोकांना ही अशी केलेली आवडते भाजी, जास्त भेटत नाही ती आपल्याला फ्रीमध्ये। पैसे देऊन तर जास्त मिळू शकते मार्केटमध्ये। आमच्या इकडं झाडाला झालेले पानं आहेत ते, आणि तीच आम्ही आज काढून केलेली आहे अशी भाजी। ऑलमोस्ट आमची भाजी रेडी झालेली आहे, सब्जी रेडी झालेली आहे। बघा कसं काय वाटतं तुम्हाला। आम्ही असंच नवीन रेसिपी आणतो आहे यूट्यूबवरती पण। आपल्याला चांगली लागली तर, चांगलं दिसते तर कमेंट पण करा, लाईक पण करा, शेअर पण करा। मराठी माणसं आहेत आम्ही। चला तर आपला व्हिडिओ हा इथंच उरकूया, बंद करतोय व्हिडिओ, स्टॉप करतोय। का माहीत आहे व्हिडिओ 4 मिनिटचा झालेला आहे आणि जास्त लोक 4 मिनिटवरती बघत नाही आणि आवडत पण नाही जास्त वेळ बघायला लोकांना। तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक सबस्क्राईब करा
आमची मराठी थोडी चांगली आहे का नाही ते पण सांगा आम्हाला. का माहीत आहे आम्ही मराठी जास्त बोलत नाही, गोव्यातली लोक आहे आम्ही बाहेरगावी काम करतो, मग आम्ही जास्त मराठी बोलत नाही. त्यामुळे आम्हाला काही जास्त मराठी तितकी परफेक्टली येत नाही, पण आम्ही बोलतो आहे, संवाद करतो कोणाशी, तसं हे काय नाही. तर हा व्हिडिओ इकडंच थांबवतो आहे.